आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स पाहत होतो. आता त्या ऑर्गॅनिझम्सचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स, पर्टिक्युलरली फूड प्लांट्स, यांचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला पाहिजे. तर जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, द वेज इन विच वन कॅन थिंक दॅट जेनेटिकली मॉडिफाईड दिस प्लांट्स दे कॅन हेल्प, म्हणजे कोणत्या कोणत्या मार्गाने आपल्याला याची मदत होऊ शकते विथ रिस्पेक्ट टू ॲडव्हान्टेजेस. तर पहिलं आहे की इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट असं प्लांट्स आपल्याला बनवता येतात. इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट, पर्टिक्युलरली इन्सेक्ट पेस्ट, म्हणजे ज्या प्लांट्सवर इन्सेक्टचा प्रादुर्भाव होऊ शकतो असे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट प्लांट असे आपल्याला बनवता येतात. तर हा पहिला ॲडव्हान्टेज. दुसरा वे आहे काही इम्प्रूव्ड असे न्यूट्रिशनल क्वालिटीचे फूड तयार करण्यासाठी. म्हणजे प्रत्यक्षात त्याला एका शब्दात जर सांगायचं झालं तर बायो फॉर्टिफिकेशन, नॉट जनरल फॉर्टिफिकेशन. जनरल फॉर्टिफिकेशनमध्ये बाहेरून त्या फूडस्टफमध्ये काही न्यूट्रिएंट ॲड केले जातात. इथे तसं नाही आहे. तर तो जीन जो आहे तोच त्या प्लांटमध्ये इंट्रोड्यूस केला जातो, विच विल प्रोड्युसेस सम न्यूट्रिएंट्स विच आर नॉट प्रेझेंट नॅचरली इन दॅट प्लांट. So that is called biofortification. Biofortification means improved nutritional qualities are produced. त्यानंतर तिसरा याचा ॲडव्हान्टेज जे आहे ते आहे मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे हार्वेस्ट झाल्यानंतरचे जे काही प्लांटचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणे. मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक, हा तिसरा ॲडव्हान्टेज. त्यानंतर चौथा ॲडव्हान्टेज म्हणजे प्लांट्स, हे जे प्लांट्स आहेत GM प्लांट्स किंवा ट्रान्सजेनिक प्लांट्स, या प्लांट्सचा फॅक्टरी म्हणून उपयोग करू शकतो. दिस प्लांट्स कॅन बी यूज्ड ॲज फॅक्टरी फॉर प्रोड्युसिंग अ डिफरंट टाईप्स ऑफ बायोफार्मास्युटिकल्स. फॅक्टरीज म्हणून आपण उपयोग करू शकतो. सच अँटीबॉडीज आहे, विटॅमिन्स आहे, वॅक्सिन्स आहेत वेगवेगळ्या, तर त्या आपल्याला प्लांट थ्रू मिळवता येतात. म्हणून त्याचा फॅक्टरी म्हणून वापर किंवा बायोरिॲक्टर म्हणून वापर करता येतो. त्यानंतर आणखी एक याच्यामध्ये ॲप्लिकेशन याचं किंवा ॲडव्हान्टेज सांगता येईल. ट्रान्सजेनिक प्लांट दे आर फॉर प्रोड्युसिंग एडिबल व्हॅक्सिन. तोंडावाटे घेण्याचे जे काही व्हॅक्सिन्स आहेत त्या व्हॅक्सिन्स म्हणजे त्या घेता येतात. तर अशा व्हॅक्सिन्ससुद्धा प्लांट थ्रू आपल्याला प्रोड्यूस करता येतात बाय युझिंग दिस बायोटेक्नॉलॉजी मेथड, GMO प्लांट्स. तर हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस, ते आपल्याला वन बाय वन पाहायचे. पहिल्यांदा आपण आज पाहूया या व्हिडिओमध्ये इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट प्लांट कसे बनवतात आणि त्याचा काय उपयोग आहे, त्याचे काही साईड इफेक्टसुद्धा त्याच्यासोबत बघायचे. जसं की जनरली इन्सेक्ट पेस्टचा जर प्रादुर्भाव झाला असेल कुठल्याही क्रॉपवर, तर आधीपासून आणि आताही सुद्धा केमिकल पेस्टिसाईड फवारण्यात येतात. केमिकल पेस्टिसाईडची किंमत जर बघितली तर ते आर व्हेरी कॉस्टली. केमिकल पेस्टिसाईड बिसाइड्स ते कॉजेस द सॉईल पोल्युशन ॲज वेल ॲज एअर पोल्युशन. शिवाय जो याचा हँडलर आहे त्यालासुद्धा काही ना काही धोका असतोच त्याचा. तर केमिकल पेस्टिसाईडची जी किंमत आहे ही, म्हणजे जे काही याच्यात पैसा वाया जातो तो रिड्यूस होऊ शकतो. हे एक रिडक्शन होऊ शकतो. जर आपण कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाईड वापरले नाही, इन्सेक्ट पेस्टचा तसाच प्रादुर्भाव राहिला, तर प्रोडक्शन पण कमी होतं. मग प्रोडक्शन कमी होऊ नये या अंदाजाने आणि रिड्यूस यूज ऑफ केमिकल पेस्टिसाईड याच्यातही पैसा वाया जातो. आणि जर आपण GM क्रॉप वापरलं, म्हणजे जे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट आहे, तर हाही खर्च वाचतो आणि क्रॉपचं जे काही प्रोडक्शन आहे, प्रोडक्शन व्हॅल्यू म्हणा किंवा त्याची जी काही अमाऊंट आहे ती सुद्धा वाचू शकते. सो रिड्युसिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्याची काही कॉस्ट आहे ती पण वाचू शकते याच्यामुळे. हा एक बचाव होऊ शकतो या ठिकाणी. तर यामध्ये कोणतं तत्त्व वापरलेलं आहे, तर जसं या ठिकाणी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ही पद्धत आपण ज्याच्यामध्ये आपण बायो इन्सेक्टिसाईड जे काय आपण बघतो ते त्या ठिकाणी ही मेथड वापरली जाते. तीच मेथड थोडीशी इथे पण वापरली गेलेली आहे. जसं फॉर एक्झाम्पल जे BTचे जे वेगवेगळी वाण तयार केलेली आहे बाय युझिंग दिस GM मेथड ऑर GMOs, तर BT कॉटन हे बेस्ट एक्झाम्पल आहे त्याच्यातलं. BT कॉटन
BT म्हणजे काय, तर BT स्टँड्स फॉर बॅसिलस thuringiensis. पूर्वीच्या काळी बॅसिलस thuringiensisचा ची पावडर स्प्रे केल्या जात होती. कशासाठी, तर बॅसिलस thuringiensis जो आहे तो एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन एन्कोड करतो, प्रोटीन ते तयार करतो त्याच्या स्पोर्समध्ये. त्या स्पोरमध्ये हे प्रोटीन जे आहे पहिल्यांदा ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असेल आणि त्यानंतर मग ते प्रोटीन जे आहे इट इज प्रोड्युसिंग सम क्रिस्टलाइन इन्क्ल्युजन, क्रिस्टलाइन मटेरियल, अँड दिस क्रिस्टलाइन इन्क्ल्युजन इट इज प्रोड्युस्ड इन देअर स्पोर्स. त्या स्पोर्समध्ये ते प्रोड्यूस केले जातात. जेव्हा एखादी कॅटरपिलर, बोलवर्म वगैरे जशी असते, गुलाबी बोंडळी वगैरे, बोंडळी पर्टिक्युलरली, तर ती याच्यावर जर फीड केलं तिने या स्पोर्सवर, तर हे जे प्रोटीन आहे ते अल्कलाईन मिडियममध्ये, अल्कलाईन pH जी असते त्याच्यामध्ये ते टॉक्सिक बनतं. आणि अल्कलाईन pH प्लांटमध्ये नसतेच किंवा बॅक्टेरियामध्ये सुद्धा नसतेच. हे या स्पोर्स समजा त्यांनी इंजेस्ट केलेले असेल कॅटरपिलरनी, समजा कॅटरपिलर इट इंजेस्ट दिस स्पोर्स, देन इन देअर गट, यांच्या गटमध्ये विशिष्ट अशी अल्कलाईन pH असते, अल्कलाईन pH. आणि या अल्कलाईन pHला दिस क्रिस्टलाइन इन्क्ल्युजन, दॅट इज द प्रोटीन विच इज इन इनॅक्टिव्ह फॉर्म, इट बिकम्स ॲक्टिव्ह टॉक्सिक, इट बिकम्स टॉक्सिक. हा प्रोटॉक्सिन असतो पहिला, आणि मग प्रोटॉक्सिनचं रूपांतर टॉक्झिनमध्ये होतं. आणि हे जे काही टॉक्झिन आहे याचा परिणाम कसा होतो, तर याची जी काही गट असेल, या कॅटरपिलरची गट म्हणजे एलिमेंटरी कॅनॉल, ह्या गटमध्ये जिथे अल्कलाईन pH आहे त्या ठिकाणी हे टॉक्सिक बनल्यानंतर याचे जे इपिथेलियल सेल्स आहेत, इनर लायनिंग सेल्स, ज्याला एंडोथिलियम म्हणून वाटल्यास आपण, आतमधून असल्यामुळे ही इपिथेलियल सेल, तर ह्या सेलला या ठिकाणी असे पोर प्रोड्यूस करते, असे छिद्रच पाडते ती. आणि ते पाडल्यामुळे याच्यामध्ये या सेलच्या आतमध्ये पाणी घुसतं आणि ते झालं की ते स्वेल होतात, आणि स्वेल होऊन हे पूर्ण पॅरालाइज होऊन जातं. हा पार्ट पूर्ण म्हणजे गट ही पॅरालाइज होते, कॉझिंग डेथ ऑफ दिस कॅटरपिलर. आणि त्याच्यामुळे कॅटरपिलर ही मरून जाऊ शकते. म्हणजेच इंटरनल रेझिस्टन्स या प्लांटमध्ये प्रोड्यूस केला गेला करू शकतो आपण, जर याच्यापासून तो विशिष्ट जीन आपण याच्यात इंट्रोड्यूस केला तर. मग हा बॅसिलस thuringiensisचा तो ठराविक जीन आयडेंटिफाय केला गेला जो हे प्रोटीन एन्कोड करतो. मग हे प्रोटीन एन्कोड करणारा जो जीन होता त्याला नाव दिलं क्राय जीन. क्राय जीन मीन्स प्रोड्युसिंग क्रिस्टलाइन. क्राय स्टँड्स फॉर क्रिस्टलाइन. क्राय जर आपण असं अशा पद्धतीने लिहिलं तर इट स्टँड्स फॉर क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइन प्रोटीन तयार करणारा. मग हा क्राय जीन जो आहे तो काढण्यात आला आणि तो या ठिकाणी BT कॉटनमध्ये बाय युझिंग डिफरंट मेथड्स सच एज टिश्यू कल्चर टेक्निक वगैरे जे आहे त्याच्या मेथडनी हा BT कॉटनमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. मग BT कॉटनमध्ये हा क्रायजीन जेव्हा इंट्रोड्यूस केला तर याचे जर लिव्ज जर ह्या कॅटरपिलरनी जर खाल्ले, याच्यावर जर फीड केलं, तर ह्या लीफमध्ये सुद्धा सगळ्या एकूण BT कॉटनच्या सगळ्या पार्ट्समध्ये हा क्रायजीन गेलेला आहे. त्यातल्या प्रत्येक सेल आणि सेलमध्ये तो आहे. तर हा जीन जो आहे लिव्ज इंजेस्ट केल्यानंतर मग या जीननी एक जे काही प्रोटॉक्सिन तयार केलेलं आहे, जे प्रोटीन तयार केलेलं आहे, ते प्रोटीन इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि या कॅटरपिलरच्या गटमध्ये गेल्यानंतर हे टॉक्सिनमध्ये रूपांतरित होतं, हे टॉक्सिन होतं. कारण काय, तर इथे गटमध्ये ही अल्कलाईन pH आहे आणि मग ह्या अल्कलाईन pHमुळे हे टॉक्सिन झालेलं जे काही प्रोटॉक्सिन आहे इट विल ॲक्ट इन द सेम वे. हे इथे पोर्स तयार करेल आणि हे गटमध्ये यामध्ये पाणी आल्याच्याने हे सेल्स फुगतील आणि ते बस्ट ओपन होतील. बस्ट झाल्यामुळे काय झालं की गट पॅरलाइज होतं आणि कॅटरपिलर ह्या मरून जातात. म्हणजे बाहेरून आपल्याला याचा स्प्रेइंग करायची गरज नाही. जर स्प्रे केला तर तेवढं इफेक्टिव्ह राहत नाही. म्हणजे स्प्रेचा प्रयोग पहिल्यांदा केला होता बॅसिलस thuringiensisचा, पण त्याचे स्पोर्स स्प्रे करून तितका इफेक्ट दिसला नाही जितका हा जीन याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर क्रायजीन क्राय प्रोटीन तयार करतं आणि मग क्राय प्रोटीन जे आहे ते ॲक्टिव्ह होतं किंवा ॲक्टिव्ह टॉक्सिनमध्ये त्याचं रूपांतर होतं, तिच्या गटमध्ये गेल्यानंतर होतं. म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स त्या प्लांटला मिळालेला आहे. हे एक एक्झाम्पल झालं BT कॉटनचं. बॅसिलस thuringiensis हा जीन त्याच्यामध्ये म्हणजे क्रायजीन त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे बॅसिलसचा. आता दुसरं एक एक्झाम्पल याच्यामध्ये देता येईल टोबॅकोमध्ये. टोबॅकोमध्ये सुद्धा असंच एक जीन इंट्रोड्यूस केलेला आहे. टोबॅकोमध्ये जो जीन इंट्रोड्यूस केलेला आहे तो मिळवलेला आहे एका BT सारखाच तो आहे टोबॅकोमधला अल्फा अमायलेज जीन ऑफ अल्फा अमायलेज इन्हिबिटर. त्याचं नाव आहे अल्फा ALPV.
alpha amylase inhibitor. It has been isolated from adzuki. बीन जे असतं ना, वाल किंवा घेवडा ज्याला ॲडझ्युकी बीन ज्याला म्हणतात, फॅझिओलस वल्गॅरिस हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. तर ह्या बीनपासून तो जीन मिळवला आणि हा जीन नंतर टोबॅकोमध्ये इंट्रोड्यूस केला, टोबॅकोच्या प्लांटमध्ये इंट्रोड्यूस केला. हे सुद्धा एक विशिष्ट इंटरनल रेझिस्टन्स, पेस्ट रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतं अगेन्स्ट द डिफरंट पेस्ट सच ॲज झॅब्रॉयटिस, ठीक आहे, झॅब्रॉयटिस, त्यानंतर कॅलोसोब्रुकस, अशा काही पेस्ट आहेत ज्यांच्यापासून याला प्रोटेक्शन मिळू शकतं टोबॅकोला. तर हे एका याच्यातून जीन काढून मग वेगवेगळ्या बॅक्टेरियामधून, प्लांटमधून वगैरे त्याच्यातून ते आपल्याला इंट्रोड्यूस करता येतं. हे पहिलं ॲडव्हान्टेज झालं. दुसरं ॲडव्हान्टेज आपण दुसऱ्या व्हिडिओत